धन्यवाद अनिकेत. पहिला चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेने खेळून काढलाय आणि किरणकडून चांगली फिल्डिंग. एका धावेने प्रशांत मोकळ आपलं खातं खोलते आपल्या बाप्पा मोर्या संघासाठी. संघ पोचतोय बिनबाद एक. आजच्या दिवसातील दुसरा सामना बाप्पा मोर्या विपक्ष रॉयल 11 यांच्या दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे ती बाप्पा मोर्या संघानं. अनिकेत हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट आणि गलीच्या दिशेने. चेंडू भेदून जातोय सीमारेषे लगत गोलीच्या वेगाने. पंचांचा येतोय हा चौकार. अनिकेत हा चेंडू गोलीच्या वेगाने येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चेंडू अडवला जातोय दिगंबर मोकलद्वारा. तत्पूर्वी एक धाव विकीच्या नावे. विकी आपल्या वैयक्तिक 5 तर संघ पोचतोय बिनबाद 6च्या घरात. प्रशांत मोकल याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे सुरेश मोकल यांच्याकडून. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. पाहूया प्रशांत 5 षटकांचा सामना कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी. हा चेंडू आता मात्र फिरून मारलाय डीप स्क्वेअर लेग. सीमा पार खणखणीत षटकार. या इनिंग्स मधला हा पहिला षटकार आणि प्रशांत मोकल याच्या बॅटमधून हा 5वा षटकार असावा. वैयक्तिक धावा सर्वात जास्त 34 धावा आहेत त्या प्रशांत मोकल याच्या नावाने. आता सुद्धा तो बरसताना दिसतोय. दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना चेंडूला सरळ भिरकावून दिलं डीप स्क्वेअर सीमारेषे बाहेर. अनिकेत थोडासा महागडा ठरतोय आपल्या संघासाठी. हा चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव प्रशांतच्या नावे. प्रशांत आपल्या वैयक्तिक 8 तर संघ पोहोचतोय 13च्या घरात. शेवटचा चेंडू असावा या पहिल्या षटकातील. दुसरा सामना साई प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. बाप्पा मोर्या विपक्ष आर्या 11 रॉयल 11. आणि हा चेंडू यॉर्क पद्धतीचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातंय. विकी या चेंडूवर होतोय त्रिफळाचित बाद. मिथून घरत नामवंत गोलंदाजाच्या हातात गोलंदाजी धुरा सोपवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केलेली मिथून घरत याने एक ऑलराऊंडर ची भूमिका बजावताना आपल्या संघासाठी एकेकाळी गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेला हा फलंदाज मिथून घरत. पाहूया पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि आता चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषे लगत. चेंडू अडवला जातोय किरण म्हात्रेकडून. तत्पूर्वी 2 धावा प्रशांतच्या नावे. प्रशांत आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवर तर संघ पोचतोय 1 बाद 15च्या घरात. आक्रमक सुरुवात 5 षटकांचे हे सामने आणि 5 षटकामध्ये खोलवर फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. हा चेंडू फिरून मारलेला आहे. चेंडू जाते 55 षटकार. ना भय ना भीती फक्त छत्रपतींचा जो छावा आणि मिळाल्यात ह्या 6 धावा. धावसंख्या वेगाने वाढते 21 1 बाद 21. आक्रमण करतोय प्रशांत. कालच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या काढणारा फलंदाज आज पुन्हा एकदा बरसतोय. व्हॉलेंटियर्स जायचं आहे
आणि सर्वात जास्त षटकार मारण्याच्या यादीत प्रशांत सध्या अव्वल ठरतोय. 6 षटकार आहेत त्याच्या नावे. त्याच्यानंतर संदेश पाटील, प्रतीक मोकल, गजानन मोकल यांचा नंबर लागतोय. पाहूया मिथून कमबॅक करेल का. हा चेंडू पुन्हा एकदा इन स्विंग चेंडू. मिथून गावण स्वतः चेंडूला अडवतोय पॉईंटच्या दिशेने. तत्पूर्वी एक कुंदन गावण अडवतोय. तत्पूर्वी एक धाव प्रशांतच्या नावे. प्रशांत आपल्या वैयक्तिक 17 धावसंख्येवर. नवीन फलंदाज पहिल्यांदा सामोरं जाईल अश्विन मोकल. पाहूया हा चेंडू हवेत मारण्याचा प्रयत्न. विजय मोकल येतो चेंडू खाली आणि अश्विनला दाखवतोय तंबूचा रस्ता. चांगलं कमबॅक गोलंदाज मिथून द्वारा आणि महत्वाची विकेट गमावतोय बापा मोर्या संघ. एक चांगल्या सुस्थितीत असताना 2 विकेट मात्र गमावल्या. त्या बापा मोर्या संघाने 5 षटकांचा सामना असेल. एक मोठी पार्टनरशिपची गरज असेल बापा मोर्या संघासाठी. मात्र इथं मिथून चांगली कमबॅक करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारलाय. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार. डीप स्कोअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. प्रशांत मोकल मात्र बरसतोय. 3रा षटकार त्याच्या बॅटमधून निघतोय. 23 धावसंख्येवर खेळतोय. मिथूनला कमबॅक करावे लागेल. हा चेंडू आता मात्र संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅरी होऊ शकली नाहीये. दिगंबर मोकल यांच्यापर्यंत चेंडू आणि एक धाव प्रशांतच्या नावे. प्रशांत आपल्या वैयक्तिक 24 धावसंख्येवर तर संघ पोहोचतोय 28च्या घरात. 2ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 म्हणजे प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी राखलेली आहे ती बापा मोर्या संघानं. 5 षटकांचा सामना असेल आणि अशाच धावगतीने गेलं तर 70 ते 75 धावा सहज 70 ते 75 धावांचा टार्गेट सेट करू शकतो येथे बापा मोर्या संघ. पण पाहूया ह्या विकेटची अहमियत आहे. हे दोघेही फलंदाज सध्या मैदानावर आहेत. त्यातनं एक विकेट फार महत्वाचा असेल तो रॉयल 11 संघाला. 29 धावा झाल्यात 2 षटकामध्ये. अनिकेत येतोय 2रं षटक आणि हा चेंडू मला वाटते लेग बाईज असावा. बॅटकट फिरून मारण्याचा प्रयत्न फसलाय. गलीमध्ये चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव प्रशांतच्या नावे. प्रशांत आपल्या वैयक्तिक 24 धावसंख्येवर तर संघ पोहोचतोय 30च्या घरात. समोर येतोय मयूर. या वर्षी फॉर्मात असलेला हा फलंदाज अंडर 90चा हिरो. पाहूया येथे चांगली संधी आहे. अद्यापर्यंत 17 चेंडूंचा शिल्लक आहे. एक मोठी धावसंख्या मयूरच्या बॅटमधून अपेक्षित. हा चेंडू पायानं अदलतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज अनिकेत मोकलेचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. ह्या चेंडूंची गरज असेल ती रॉयल 11 संघाला. अनिकेत हा चेंडू आता मात्र जोरदार अपील मात्र नाहीये. चेंडू जातो निर्धाव. मोठा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि अनिकेत चांगलं कमबॅक करतोय. गावदेवी साई संघाचा हा ओपनर फलंदाज. आता मात्र त्याच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा आहे या साई प्रीमियर लीग मध्ये आणि तो धुरा यशस्वीपणे सांभाळताना. अनिकेत पाहूया मयूर. अद्यापर्यंत मयूरला खातं खोलायचं आहे आपल्या संघासाठी आपलं टीमसाठी. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार करेल मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं.
सुशांत वाघमारे चांगलं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल, मात्र 3 धावा निश्चितपणे रोखल्यात आपल्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता हे आहे या इनिंग्स मधलं कमबॅक षटक. चांगली वापसी म्हणावी लागेल रॉयल 11 संघासाठी. अनिकेत षटक फेकतोय, कुठलाही मोठा फटका नाहीये. पाहूया अनिकेत पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो क्षेत्ररक्षकांनी चांगली थ्रो, एकच धाव. आणि ह्या षटकामध्ये धावा खर्ची केल्यात फक्त आणि फक्त 3. चांगलं कमबॅक, 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत जमवल्या ते बाप्पा मोर्या संघानं. अद्यापर्यंत 2 षटकांचा खेळ आहे. पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की 2 मिनिटं असतील आपल्यासाठी. 32 2 मिनिटात फक्त पाणी न्यायचं आहे. चला पाण्याची वेळ आहे, तयार राहायचं आहे टीम संघ मालकांनी. 2च मिनिटं असतील सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 32. आणि यापुढील असणारा सामना अक्कादेवी विपक्ष A1 ब्रदर्स. दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती असेल तयार राहायचं आहे. 2 षटकानंतर नाणेफेक होईल. A1 ब्रदर्स विपक्ष अक्कादेवी. दिगंबर मोकल फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातंय, असा दिगंबर मोकल लक्ष्मीनारायण साई संघाकडून खेळणारा हा गोलंदाज. पाहूया आपल्याच कचेर बाबा संघासमोर खेळताना म्हणजे हा चेंडू काय होतंय पाहूया. झेल होऊ शकते का? आणि टर्निंग पॉइंट हा झेल. हे षटक निर्णायक षटक फेकतोय तो दिगंबर. आणि काय झेल पकडलाय साईराज मोकल याने. आणि इन फॉर्म फलंदाज प्रशांत मोकल मैदानाच्या बाहेर. आणि भिंतीवर जे प्रेक्षक बसले त्यांच्या संघांना पॅनलाइज केलं जाईल. शेवटची सूचना असेल, मालकांनी लक्ष द्यायचं आहे. ज्या टीमच्या जर्सी असतील त्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. ही शेवटची विनंती, शेवटची धमकीवाजा विनंती असेल, एवढं लक्षात ठेवा. जर आपण बाजूला झालात नाही तर ज्या संघाच्या जर्सी असतील त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. हेमंत माली नवीन फलंदाज आमचे गुणलेखक. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. आता मात्र फिल्डरला कुठलाही चान्स नाहीये. चेंडू जातो सीमा पार, खणखणीत चौकार. फलंदाज मयूर याच्या बॅटमधून. दिगंबर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारलाय. पाहूया मयूर इनफॉर्म फलंदाज. आणि हा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. कीपर चकतोय. मात्र लेग बाईच्या रूपाने 1 धाव येथे संघाच्या खात्यात. संघ पोहोचतोय 3 बाद 37च्या घरात. मनोहर मोकल प्लीज आपण उठायचं आहे. शेवटचा एकच नाव ते म्हणजे मनोहर मोकल. दिगंबर फुलटॉ चेंडू. आता मात्र असं वाटलं की यष्ट्यांना चाटून गेला की काय. हेमंत चकतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येते. 38 धावा धावफलकावर लागतात. फुलटॉ चेंडू, मात्र चेंडूमध्ये गती कमी, स्विंग जास्त
आणि चांगली गोलंदाजी. निर्णायक षटक फेकत असताना कुठलाही दबाव नाहीये या गोलंदाजांवर. प्रशांत सारखा मोहरा तंबूत पाठवलाय आणि धावा दिल्यात फक्त 6. एक महत्वपूर्ण बळी मिळवलाय आपल्या संघासाठी. दिगंबर हा चेंडू आता मात्र खोदून काढलाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पंच हिरामण भोसले यांचा इशारा. हा चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. 42 धावा धावफलकावर. या षटकातील काही शेवटचा चेंडू असावा. पाहूया 60 धावांचं आव्हान टार्गेट सेट करू शकतो का येते बापा मोर्या संघ. अद्यापर्यंत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 17 धावा जमवू शकतो का मयूर फॉर्मचा फलंदाज. आणि हा चेंडू फुलटॉस. आता मात्र परेश काय करतोय आणि झेल बाद. 2 झेल परेशने टिपलेत आणि फलंदाजीचा कणा समजला जाणाऱ्या बापा मोर्या संघाला बॅकफुटवर ढकललंय. प्रशांत मोकल आणि मयूर मोकल 2 खंदे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत शेवटच्या हानीमारीच्या षटकामध्ये. मात्र हे एक धोक्याचं पाऊल असेल बापा मोर्या संघासाठी. नाणेफेकीसाठी यायचं आहे अक्कादेवी विपक्ष A1 ब्रदर्स. A1 ब्रदर्स आहे. अक्कादेवी संघाचा कर्णधार आशु मोकल. नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेंडू सुद्धा नाणेफेक झाल्यावर लगेच सिलेक्ट करायचे आहे. डिसिजन लगेच सांगायचं आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय परेश. लक्ष्मीनारायण साई संघाचा उभरता सितारा ज्याला म्हटलं जातो परेश. गोलंदाजीची धुरा. 2 झेल पकडलेत आपल्या संघासाठी. परेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मिलन मोकल सरांकडून हॅट्रिकसाठी नवीन गोलंदाजांना प्रोत्साहित करण्याचा फॉर्म्युला. हा चेंडू जोरकस फटका हेमंत मालीच्या फलंदाजीतून येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. खणखणीत षटकार. हेमंत मालीसला सुद्धा आणि का हेमंत मालीवर एवढी मोठी बोली लागली होती किपिंग साठी ते सिद्ध करतोय. पहिल्या चेंडूवर फेकून दिलाय. चेंडूला सीमा पार. अद्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकारांसाठी 500 रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मिलन सरांकडून. आता मात्र जबरदस्त कमबॅक. त्याच हाईटने त्याच दिशेने टाकलेला हा चेंडू. सेजल टावरी नवीन फलंदाज नॉन सेकंडला. आणि हेमंत माली 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या होते 48 धावफलकावर. हा चेंडू जबरदस्त कमबॅक. का मला रॉयल 11 संघाने मोठी रक्कम देऊन घेतलं. 5000 रक्कम देऊन घेतलेला हा गोलंदाज आपल्या संघासाठी आपल्या रकमेचं मोल देतोय. चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर खाल्लाय जरूर मात्र चांगलं कमबॅक केलंय. बांधून ठेवलंय हेमंत सारख्या मोठ्या फलंदाजाला. हा आता मात्र ताकद टायमिंग यांचा सुंदर मिलाप. चेंडू जातो सीमा पार. खणखणीत दुसरा षटकार. या षटकातील हेमंत पोहोचतोय 12 धावसंख्येवर तर संघ पोहोचतोय 54च्या घरात. शेवटचे 2 चेंडू या इनिंग्स मधले. एक मोठा फटका 60 धावांचं टार्गेट सेट करू शकतो का परेश. आणि हा मोठा फटका येईल का आणि आलेला आहे असं वाटतंय. पाहूया सर्वात दूरवरचा मारलेला हा षटकार हेमंत मालीचा. 3 षटकार 500 रुपयाचा हकदार ठरतोय हेमंत माली. हॅट्रिक वर आहे हेमंत माली. पाहूया शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला. हा चेंडू आता मात्र झेल होऊ शकतो का आणि सुंदर झेल. हॅट्रिक होऊ शकले असती. काय फलंदाजी केली. का आपल्यावर बोली लावली बाप्पा मोर्या संघानं. याचं कडक उत्तर दिले ते हेमंत मालीनं. 3 षटकारांनी 18 धावसंख्येवर आउट होतोय तो हेमंत आणि जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट.
63 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते रॉयल 11 संघासमोर. चला नाणेफेक करून घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 61 धावांचं आव्हान असेल ते रॉयल 11 संघासमोर. आणि दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना सुरू होतोय. हॅलो. A1 ब्रदर्स विपक्ष अकादेवी 5 षटकांचा सामना पाहूया. दोन्ही संघाचे संघनायक तेथे आहेत. हॅलो. नक्कीच आजच्या दिवसामधला तिसरा सामना A1 ब्रदर्स विपक्ष अक्कादेवी या दोन संघादरम्यान नाणेफेक होतोय. सन्माननीय मिलनजी मोकर यांच्या शुभ हस्ते. अर्थात आशिष मोकल आणि प्रशांत हॅलो असे दोन संघनायकांमध्ये नाणेफेक झाले. नाणेफेकाचा कॉल जिंकलाय प्रशांत वाघपंजे अर्थात A1 ब्रदर्स संघाचे संघनायक. प्रथम त्यांना प्रश्न असेल आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग असताना समोरचा संघ ही ताकदवान संघ आहे. या ताकदवान संघाला आपण कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावात रोखण्यात. खऱ्या अर्थानं साई प्रीमियर लीग म्हणते तर ना स्वार्थासाठी ही स्पर्धा आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या उन्नतीसाठी. तर आपल्या गावाबद्दल आपण काय सांगणार? नक्कीच छान आयोजन झाले. कॅप्टन रॉयल 11 बॉल चेक करायसाठी यायचं आहे. रॉयल 11 प्लॅटफॉर्म आहे कारण की बरेच दिवस 2 वर्ष झाले गावात चांगल्या टुर्नामेंट न झाल्यामुळे बऱ्याचशा टुर्नामेंट होत नाही ग्राउंड अभावी. त्याच्यामुळे नवीन प्लेयर दिसत नव्हते. त्याच्यामुळे हे चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी तयार आहे. नक्कीच खूप चांगलं मत प्रशांत पंजे या संघनायकानं केलंय. बेस्ट ऑफ लक असेल तुमच्यासाठी. नेक्स्ट संघनायक आपण पाहतोय आशिष मोकल आहे. खऱ्या अर्थानं अक्कादेवी 11 संघाचा आपल्यास वाटत आलेला आहे. तर आपण कितीपर्यंत धावा काढाल? 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 धावांच्या प्लस काढण्यासाठी आपल्यामध्ये असे कोण फलंदाज आहेत की ते सहज धावा ते काढू शकतायत? ज्ञानेश्वर आहे, नाना, मी आहे, समाधान आहे, अनंत बागमारे आहे. चांगले खेळाडू आहेत. नक्कीच. आणि या साई प्रीमियर लीगचा महत्त्वाचा उद्देश काय? हेच की सर्व नवीन प्लेयर तयार झाले पाहिजेत. आमच्या तेच सांगितलं ना प्रशांतनी. 2 वर्ष आमच्या गावात मॅचेस होत नव्हत्या ग्राउंड अभावी. आता गेल्या वर्षीपासून मस्त चांगलं आयोजन होते. सर्व नवीन पोरं तयार होतात आणि बेस्ट ऑफ लक असेल सर्वांसाठी. नक्कीच. पुन्हा एकदा आशिष मोकळसाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघासाठी. पण या पुन्हा एकदा चालू असणार आपण सामना पाहतोय बापा मोरिया विपक्ष रॉयल 11 या दोन संघादरम्यान. नक्कीच तत्पूर्वी आपण गोड आवाज ऐकला सन्माननीय समाधान गावण सरांचा. धन्यवाद सर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहाल खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत मानतो मराठी, एवढ्या जगात माय बोलतो मराठी. मराठी ही आपली मातृभाषा आणि मातृभाषेचा अभिमान आपल्याला सर्वांना असतोय. मी तुमच्या समोर येतोय पुन्हा एकदा राजेंद्र जगन्नाथ भगत चिरनेर. मराठी भाषेमधनं आपण स्पर्धा पाहतोय. SPL जबरदस्त हे आयोजन. दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये हा दुसरा दिवस. पंचांचा इशारा यावेळी होतोय सामना चालू होण्याचा. सर्व जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये गेलेत. अनिकेत मोकल आणि मिथुन घरत. खऱ्या अर्थानं अनिकेत मोकल कमी कालामध्ये आणि कमी वेळामध्ये या खेळाडूचं नाव चर्चेत गेलंय. आपल्या आयुष्यामध्ये 1 शतक ज्यानं मारलाय. रायगड प्रीमियर लीग असू द्या, PPL असू द्या, पनवेल प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आकाश तारेकरच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी या खेळाडूला मिळाली होती. तो खेळाडू पहिला चेंडू होता गोलंदाज प्रशांत गावणचा. 1 धाव 1 धावसंख्येनं अनिकेतनं आपलं खातं खोललंय. एक भलं मोठं आव्हान समोर आहे. 61 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना ती सुरुवात आपण पाहतोय 21 धावसंख्येने केली अनिकेतनं. दुसरा फलंदाज पाहतोय मिथुन घरात सामना करणार गोलंदाज प्रशांत गावणचा. प्रशांत गावण हा गोलंदाज 61 धावांचा आव्हान असताना P1चं षटक फेकतोय.
हा फुलटा चेंडू होता, यावेळी मारलाय जबरदस्त डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडूला भिरकवला सीमारेषा पार. 6 धावा डीजे मास्टर. हा ते मामा आलेत. तर 6 धाव संख्येने संघ पोहोचते 7 वर. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज मिथूनचा. हा चेंडू पुन्हा एकदा कव्वाच्या दिशेने खेळलाय. तैनात 1च धाव मिळेल. 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय 8 वर. 61 धावांचं आव्हान असताना आव्हानाची सुरुवात करत असताना सुरुवात चांगली झालेली आहे, कारण 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्या 8. स्ट्राईक रोटेट झालाय. सलामीचा दुसरा फलंदाज अनिकेत मोखळ. खऱ्या अर्थानं गावदेवी साई संघाचा सलामीवीर म्हणून अनेक भागामध्ये खेळत असताना अतिशय आक्रमक सुरुवात ज्याच्याकडनं होत असतोय तो अनिकेत मोकळ यावेळी फलंदाजी करणार. सामना करणार प्रशांत गावड या गोलंदाजाचा. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, पण संपर्क झाला नाही आणि जिथं संपर्क नाही तिथं धाव नाही आहे. चेंडू जाणार निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार आला होता या षटकामध्ये, पण अशा प्रकारे कमबॅक करणं हे कठीण काम असते. ते कमबॅक यावेळी केलं गोलंदाज प्रशांतनं. खूप चांगली स्पर्धा पाहतोय. सर्व गावाची एकी आणि गावाच्या एकीसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय, कारण ब्रीदवाक्य असतोय प्रीमियर लीगचं, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी स्पर्धा असते, फक्त आपल्या गावासाठी आणि आपल्या गावातून नवीन खेळाडू निवडण्याची एक संधी असतोय. जो चांगला खेळेल त्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या साई संघामध्ये स्थान हे नक्की मिळेल. हा चेंडू मोठा फटका यावेळी होत नाही. ट्रॅव्हल झालाय. कार्पेट साईड चेंडू गेलाय. 1च धाव 1 धावसंख्येने संघ पोहोचेल 9 वर. सोबत जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खऱ्या अर्थानं साई संघाची रणमशीन, साई संघाचा लेजंड आणि अष्टपैलू खेळाडू गेले कित्येक वर्ष साई गावाचं क्रिकेट ज्यानं गाजवलंय असं व्यक्तिमत्व राकेश मोकळ आज गुणलेखक म्हणून काम पाहतायत, कारण आपल्या गावासाठी सर्वस्व देणं हे खूप महत्त्वाचं काम असतो. हा चेंडू दांडी गुळ झाली, सफल झाला होता आणि मात्र झाले काय, दांडी गुळ पहिली सफलता मिळतोय यावेळी बाप्पा मोरे संघाला आणि पहिला हादरा रॉयल 11 संघाला. डीजे मास्टर. हॅलो, थँक्यू. तत्पूर्वी स्पीडअप करायचं आहे आणि ते पाठीमागे बसले सौरशे भिंतीजवळ किशोर म्हात्रे यांना ही विनंती करतो की आपण तिथनं जरा बाजूला जायचं आहे. विनंती करतो आपणास. आणि खरोखर त्याने ऐकलं आमचं, मनापासून त्यांचं आम्ही स्वागत करतोय, कारण ही स्पर्धा गावासाठी आहे, गावाच्या एकीसाठी आहे. त्याच्यामुळं आपण सर्वस्व अर्पण करायचं आहे स्पर्धेला. आपण स्पर्धा पाहतोय सर्व गुण संपन्न व्यावसायिक पंच इरामन भोसले सर तारा, स्पीडअप करायचा आहे शैलेश चव्हाण सर करंजा आणि संतोष चौधरी सर शिरडोन, हे 3 व्यावसायिक पंच आपण पाहतोय. समालोचक पाहतोय खऱ्या अर्थानं राहुल पाटील मॅन फ्रॉम रसायनी, समाधान सर मॅन फ्रॉम साई, अर्थात एक निवेदक आहेत आणि पोलीस पाटील गावचे आहेत, आणि मी स्वतः राजेंद्र भगत. आणि आपण इव्हेंट पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. त्यांचंही मनापासून कौतुक. शक्ती म्हात्रे, अंकित पाटील आणि बंटी गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. डीजे आपण पाहतोय आदरणीय रामचंद्र ठाकूर यांचा अतिशय सुमधुर असं डीजे आहे, चांगला आवाज आहे, चांगले मंडप डेकोरेशन त्याने केलं आहे, त्यांचंही मनापासून आपण कौतुक करायचं आहे. तर एक फलंदाज बाद झाले, षटक संपलंय. पहिलं धावसंख्या पाहतोय धावफलकावर 1-9. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये विजय मोकळ. विजय मोकळ हा येतोय, नॉनस्ट्राईकला असेल. नवीन आलेला गोलंदाज मैदानामध्ये आलाय विकी. हा फुलटा चेंडू होता, फटका चांगला नाही आहे, पण 1 धाव मिले. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, याचा फायदाही उठवला अनिकेत आणि विजयनं. 2 धावा आल्या 2 धावसंख्येनं
11. तत्पूर्वी सन्माननीय शुभम मोकळ साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय शुभम मोकळ साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येला संघ पोहोचतोय 11 वर. 1 बाद 11. खऱ्या अर्थानं प्रशांत मोकळ, सुजित मोकळ या बाप्पा मोरे संघामध्ये आहेत. रॉयल 11. रॉयल म्हणजे राजा. हे राजासारखा खेळ यावेळी दाखवा लागला मैदानामध्ये. हा वाईड यॉर्कर होता, चांगला चेंडू होता गोलंदाज विकीचा. आणि यावेळी मात्र एक संधी होती आणि मात्र ती संधी मिळवली आणि मात्र विजयाच्या खेळीचा अंत झाला आहे. दुसरा आदरा मिळाला आहे रॉयल 11 संघाला. विजय मास्टर. बघा सर, कालपासून जे सामने पाहतोय प्रेक्षक सुद्धा पाहतात. 5 षटकांचे सामने आहेत. हे टॅलेंट तुमचं दाखवण्यासाठी. मात्र इथे खंत वाटते की प्रत्येक फलंदाज हे मोठे फटके मारतोय. एक षटकार मारतोय, दुसरा षटकार मारतोय, विकेट गमावतोय आणि 5 षटकांचे सामने आहेत हे विसरून जातोय असं मला वाटतंय. नक्कीच सर, महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. कारण क्रिकेट हे फॉरवर्ड झालं आहे. सध्याचे खेळाडू फक्त षटकार चौकार मारताना प्रयत्न करतात, पण कधी कधी पोझिशन कुठल्या प्रकारची आहे त्या प्रकारे खेळला पाहिजे. सिंगल डबल हे सुद्धा महत्त्वाचं असतं की नुसतं षटकार चौकार मारून क्रिकेट नसतं, तर कधी कधी सिंगल डबल खेळणंही खूप महत्त्वाचं असतं. खूप चांगलं मत आपण मांडलं. कारण 5 षटकांचा सामना आहेत, आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी इथे आहे. यावेळी फटका मारला, मात्र फटका फसला असं वाटतंय आणि अतिशय सुंदर असा झेल पकडलाय आणि मात्र इथं फलंदाज बाद झाला. मैदानाच्या माघारी बॅक टू पॅव्हलिंग गेला साहिल. नक्कीच आणखी एक हादरा यावेळी पाहायला मिळाला. अतिशय सुंदरचा झेल पकडला आहे. 11 धावसंख्या झाल्या सांघिक आणि हा तिसरा हादरा मिळाला आहे. संघ रॉयल 11 61 धावांचं आव्हान असताना अजूनपर्यंत 50 धावांची गरज असेल, पण अनिकेत मोकळ ज्यापर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत या संघाच्या आशा ह्या नक्की पळवत असतील. कारण अनिकेत मोकळ क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे या साई गावाचं. विकीचा हा चेंडू बॅटची एज लागली होती, लेग गलीमध्ये हा चेंडू गेला. शतक तैनात, एकच धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 12 वर. 12 धावा 3 बाद 12 अशी अवस्था मैदानामध्ये पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, वेळेवर ही स्पर्धा सुरू होतोय आणि सर्व संघांना अतिशय काटेकोरपणाने नियम लावलेत. ते नियमांचं आपण सर्वांना पालन करायचं आहे. धावसंख्या पोहोचते 12 वर. 3 बाद 12. स्ट्राईक बदल झाले. नवीन आला फलंदाज दिगंबर, ज्यानं गोलंदाजी सुरेख केली होती तो दिगंबर मैदानामध्ये आलाय. विक्कीचा हा चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळाला. प्रयत्न केला होता पण प्रयत्न असफल. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. पंचाचा इशारा होतोय. डीजे मास्टर. एक बॉल आहे. नक्कीच एक चेंडू बाकी असतील. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 3 बाद 18. 61 धावांचं आव्हान असताना जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात आतापर्यंत करण्याचा प्रयत्न रॉयल 11 संघानं केलाय. दिगंबरनं मात्र आले एक चांगला फटका मारलाय आणि 6 धावसंख्येनं आपलं खातं खोललंय. संघाला पोहोचवलंय 18 वर. गोलंदाज विकी हा गोलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. पंचांना पास करून दिगंबरसाठी. हा दिगंबरचा पुढचा चेंडू एक षटकारानंतर मानसिक दडपण तो बाहेर आलाय. चेंडू गेला निर्धाव. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 3 बाद 18. येणार अजूनपर्यंत 18 चेंडू असतील आणि विजयासाठी 43 धावांची गरज असेल. 61 धावांचं आव्हान. 18 चेंडू 43 धावा हे समीकरण राहिलं. खूप चांगली स्पर्धा. जसं वेळ घ्यायचा ना, स्पीडअप आपण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजे मास्टरला.
खूप सुंदर. थँक्यू. नक्की खूप सुंदर गीत ऐकायला मिळालं. कारण समाजकारण असू द्या, राजकारण किंवा क्रिकेट, अगोदरचा आपण जर काळ पाहिला तर बुजुर्गांचा खेळ असायचा राजकारण किंवा क्रिकेट. पण सध्या काळ बदलला. युथ पॉवर ही देशाची पॉवर. त्याप्रमाणे तरुण हा खऱ्या अर्थानं आपल्या भारताचा श्वास आहे. त्याप्रमाणे क्रिकेटमध्येही तरुण हा खूप महत्त्वाचा घटक असतोय. अनेक रायझिंग स्टार खेळाडूंना आज आपली सिद्धता दाखवली आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी त्यांना आपल्या खेळानं मिळवलेल्या अनेक खेळाडू आपण पाहिलेत अनेक गावातील. तर मात्र साई गावामध्ये अशा अनेक रायझिंग स्टार खेळाडू आहेत की ज्यांना आपलं नाव कोरलंय या गावदेवी साई संघाच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतो 18. नवीन आले गोलंदाज प्रशांत गावंड. हा चेंडू अनिकेत मोकल थांबला होता, शांत होता, मात्र वाजल्यापूर्वीची शांतता होती आणि हा 6 धावाचा चेंडू पंच संतोष चौधरी सरांचा येतोय. 6 धावाचा इशारा. डीजे मास्टर. चौ 24 धावा आतापर्यंत. आणि खरोखर प्रयत्न करावा लागतात मैदानामध्ये. प्रयत्न करण्याची संधी ही सगळ्यांना मिळत नसतोय. कारण यावेळी जोरदार अपील झालंय. अतिशय जबरदस्त आणि ज्या विकेटची गरज होती बाप्पा मोर्या संघाला ती विकेट आणि विकेट मोकळची यावेळी मिळवण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज प्रशांत गावंड यानं. डीजे मास्टर. चार बाद 24 अशी अवस्था रॉयल संघाची. अनिकेत मोकल हा महत्वाचा फलंदाज मैदानाच्या माघारी गेला. अनिकेत मोकल बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आले नवीन फलंदाज किरण सुशांत. हा फटका आला यावेळी मात्र फसलाय आणि फलंदाज बाद झालाय. 5वा हादरा मिळालाय. 5वी सफलता बाप्पा मोर्या संघाला. डीजे मास्टर. थँक्यू. नक्की मगाशी उल्लेख केला संतोष चौधरी सरांनं की आज डीजे साऊंड सिस्टम जबरदस्त आहे. गाणी सुद्धा खूप चांगलं आहे. मिश्रण खूप चांगलं आहे. वेळेनुसार गाण्याची रंगतदार इथे पाहायला मिळतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्यांचंही मनापासून कौतुक. 5 बाद 24 अशी अवस्था मैदानामध्ये. यावेळी मात्र झालं काय, हॅट्रिक संपादन केली. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक प्रशांत गावंडच्या नावावर. जबरदस्त कामगिरी. डीजे मास्टर.
फलंदाज 7वा हादरा मिळाला रॉयल विलन संघाला. 7वी स्पर्धा बाप्पा मोरे संघाला. डीजे मास्टर. हॅलो पुन्हा एकदा मिथुनला आणि प्रशांत मोकले हॅट्रिकला सुद्धा किती बक्षीस आहे. कुंदनसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक. आणि कुंदनला गजानन मोकले यांच्याकडनं सुद्धा सुवर्ण संधी. हॅट्रिकला 500. मिथुनलाही सुवर्ण संधी आहे. कुंदन म्हात्रे आणि प्रतीक मोकले यांच्याकडे सुद्धा बक्षीस 500 रुपये आहेत. खूप बक्षिसांची खैरात आलेली आहे. एक धाववाली एका धावसंख्येकडे संघ पोहोचलाय 32 वर. 7 बाद 32 अशी थोडीशी नाजूक अवस्था आहे. 61 धावांचं आव्हान असताना व्हेरिएशन पाहायला मिळालं या चेंडूवर गोलंदाज प्रशांत मोकळनं. कारण बदल हा निसर्गाचा नियम असतोय. डीजे मास्टर. आठवा हादरा धावसंख्या 32. नवीन आलेला फलंदाज प्रमोद. हा सुद्धा व्हेरिएशन लेग ब्रेक चेंडू होता. फटका फसलाय. प्रयत्न चांगला आणि अतिशय जबरदस्त झेल यावेळी पाहायला मिळाली. या आजच्या सामन्यामधला उत्कृष्ट झेल क्षेत्ररक्षक प्रीते. थँक्यू. 9 बाद झालेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. धावसंख्या 32. 61 धावांचं आव्हान असताना सुरुवात चांगली होती पण अनिकेत मोकळ बाद झाला आणि मग तेव्हापासून लाईन लागली. एकामाग एक असे फलंदाज मैदानाच्या बाहेर जात गेले आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 32 धावा मैदानात झालेल्या आहेत. 61 धावांचं आव्हान असताना अजून भरपूर धावांची गरज असेल. पारस हा नवीन गोलंदाज आलाय. फलंदाज पारस आणि गोलंदाज टावरी. टावरी नाव ऐकलं की कामोठा एरियाचं उल्लेख होतो. त्या एरियामध्ये टावरी भरपूर आहेत. रावेमध्ये पण आहेत. 32 धावा झाले. टावरी हा नवीन आलेला गोलंदाज. पारस हा नवीन फलंदाज. शेवटची जोडी मैदानामध्ये होती. फटका मारलाय. टायमिंग व्यवस्थित झाला नाही. 1 धाव 2चा प्रयत्न करतोय आणि एकच धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचते 33 वर. 34 धावा झाल्यात. 34 धावा. आणखी 27 धावांची गरज असेल. हा मारला चेंडू पाहायचा काय होतोय. सुजित मोकल आणि मात्र यावेळी झेल पकडला आणि मात्र ऑल आउट झालं. टीम रॉयल 11 साई संघ आणि बाप्पा मोरे संघ या सामन्यामध्ये जिंकतोय. हार्दिक अभिनंदन बाप्पा मोरे संघाचं आणि हार्दिक आभार रॉयल संघाचा. डीजे मास्टर.